भाऊ संतापाच्या भरात आपल्या बिल्डिंगवाल्या दादाने बाईकला इंजेक्शन देऊन दिले. तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू. तर आपण आपल्या रोजच्या नियमानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे. दुकान मस्त एकदम टकाटकाने पटापट ओपन करून घेतले, सगळं सामान रचून दिलं. तेवढ्यात समोरून आले आपले मालक. मग मालकांना म्हटलं तुम्ही दुकान सांभाळा, मी जातो आपल्या सलून दुकानाकडे. मग सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान ओपन करून घेतले, मस्त साफसफाई वगैरे करून घेतली. म्हटलं चला आता झाडं वगैरे काढून घेऊ आणि करू आपण दिवाबत्ती. मग दिवाबत्ती वगैरे केली, तेवढ्यात आपले कस्टमर चालू होऊन गेले. कसं आहे ना, कस्टमरचं काम एकदम फिनिशिंगमध्ये झालं पाहिजे. कस्टमरचं काम फिनिशिंगमध्ये झालं ना, तर कस्टमर आपल्याकडे चालून येतं. तुम्ही बघूच शकता, काम एकदम टकाटकाने पटापट केलेलं आहे. मग म्हटलं चला आता आपल्याला पण उशीर होऊन गेला, आपण निघू आपल्या घराकडे. मग घराकडे गेलो, मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं. म्हटलं चला आता आपण आपल्या किराणा दुकानाकडे जाऊ. म्हटलं किराणा दुकानावर पोचलो. पप्पांना म्हटलं तुम्ही आता घरी जा, जेवण वगैरे करून घ्या. कसं आहे ना, आपले मोठे बंधू माल घ्यायला गेले, ते माल घेऊन आले का माल उतरावं लागेल. मग कस्टमर चालूच होते. मग तेवढ्यात आपले मालक जेवण वगैरे करून येऊन गेले. म्हटलं मालकांना म्हटलं मी जातो आता घरी, मस्त माल वगैरे उतरवून देतो आणि आंघोळ वगैरे पण करून घेतो. मग आंघोळ वगैरे केली. तुमचा भाऊ दिसतोय का नाही आंघोळ वगैरे करून हँडसम. म्हटलं चला आपण जाऊ आता आपल्या सलून दुकानाकडे. सलून दुकानाकडे जाता जाता आपले मोठे बंधू भेटले. त्यांना म्हटलं मी येतो. दुकानावर गेलो, तिथं जाऊन बघतो तर काय बघू, गर्दीच गर्दी दुकानावर. म्हटलं चला आता एकीकडून प्रत्येकाचं काम पूर्ण करावंच लागेल. म्हटलं कसं आहे ना, आपण आपल्या कस्टमरचं काम एकदम मनाने करतो आणि कसं आहे कस्टमर हॅप्पी राहिला ना, तर आपला व्यवसाय पण एकदम टाकाटाक आणि पटापट एकदम खूपच छान चालतो. म्हटलं कसं आहे ना, थोडीफार कॉमेडी करायची गरजेची असते. म्हटलं चला आपण लोकांशी तर काय भांडत नाही. म्हटलं चला थोडं केसांशीच भांडण करून घेऊ. या भावाचे केस मोठे होते. म्हटलं चला या भावाच्याच केसांची भांडण करून घेऊ. केसांची भांडण वगैरे करून घेत. मग म्हटलं चला त्या भावाला पण रिव्ह्यू विचारून घेऊ. त्या भावाने पण रिव्ह्यू देऊन दिला. तुम्ही बघूच शकता, कटिंग वगैरे एकदम मस्त केलेली. मग म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे करून घेऊ. तेवढ्यात आपले महेश दादा आले. महेश दादांचं काम एकदम टाकाटाकाने पटापट करून दिलं. दाढी मसाज दिसतंय का महेश भाऊ एकदम हँडसम. म्हटलं चला आता आपण आपली पण हेअरस्टाईल चेंज करून घेऊ. हेअरस्टाईल कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसा काय वाटलं पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.